2 दिवसांपूर्वी ही तरुणी गणवेशात उभी होती. शिस्त, कर्तव्य आणि देशसेवा यासाठी काम करत होती. पण अचानक ती बेपत्ता झाली. कुटुंब बेचैन झालं आणि मग जेव्हा तिचा मृतदेह एका बॉक्समध्ये एका नाल्यात फेकलेला सापडला, तेव्हा संपूर्ण बीड हादरलं. ही हत्या केवळ खून नव्हता, तर यात लपलं होतं प्रेम, विश्वासघात आणि थरकाप उडवणारा लव्ह ट्रँगलचंच काळं सत्य. आज आपण पाहणार आहोत बीडच्या अयोध्या वरकटे हत्येचं धक्कादायक प्रकरण. रात्री उशिरापर्यंत कर्तव्यावर तैनात राहणारी, थकली तरी हसतमुख राहणारी अशीच होती अयोध्या वरकटे. फक्त 26 वर्षाची. घरच्यांची स्वप्न डोळ्यात घेऊन ती होमगार्ड म्हणून नोकरी करीत होती. पोलीस बनण्याचं तिचं स्वप्न होतं आणि ती बीडमध्ये त्याची तयारी करत होती. आईवडिलांना तिचा प्रचंड अभिमान होता. माझी लेक गणवेशात आहे हे म्हणताना त्यांचा ऊर भरून येत होता. मित्रांनो, बीड जिल्ह्यात नुकतंच उघडकीस आलेला एक खळबळजनक प्रकार सगळ्यांच्या अंगावर काटा आणणारा आहे. ही गोष्ट आहे 2 जिवलग मैत्रिणींची, अयोध्या वरकटे आणि वृंदावनी फडतारे. दोघी एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, 3-4 वर्षापासूनची गाढ मैत्री असणाऱ्या. पण नियतीनं त्यांचं आयुष्य अशा टप्प्यावर आणलं की ती मैत्रीच प्राणघातक ठरली. अयोध्या आणि वृंदावनी ह्या दोघी एकाच गावात राहणाऱ्या, एकाच वयोगटातल्या. वृंदावनीने शालेय शिक्षण गावातच पूर्ण केलं, तर अयोध्या होमगार्डच्या सेवेत दाखल झाली. दोघींचा स्वभावही जवळजवळ सारखाच. एकमेकींच्या पाठीशी उभे राहणं, गप्पा मारणं, रहस्य शेअर करणं, गावात सगळ्यांना माहिती देणं. ही अयोध्या आणि वृंदावनी म्हणजे अगदी हिच्या घरात गेलं की तिच्याशिवाय परत येत नाही अशी प्रकारची मैत्री. पण ही मैत्री एका व्यक्तीमुळे मोडली, तो म्हणजे त्यांच्या दोघींच्या आयुष्यातला एकच पुरुष. वृंदावनी अनेक वर्षापासून त्याच्याशी मैत्री संबंध ठेवून होती. तिचं आयुष्य त्याच्याभोवती फिरत होतं. अयोध्याचं तिच्या घरी येणं जाणं असल्यामुळे तिची ओळख त्या व्यक्तीशी झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री झाली. अयोध्याही त्याच्यावर प्रेम करू लागली. 3 वर्षापूर्वी अयोध्येच्या पतीचं निधन झालं होतं आणि इथूनच सुरू झाला त्यांचा प्रेमत्रिकोण. प्रेम नेहमीच सरळ रेषेत चालत नाही. तो पुरुष एका बाजूला वृंदावनीशी नातं टिकून ठेवत होता, तर दुसऱ्या बाजूला अयोध्याशी जवळीक वाढवत होता. दोघींनाही वाटत होतं की तो फक्त माझाच आहे. अयोध्याला कळलं की वृंदावनी अजूनही त्याच्याशी रिलेशनमध्ये आहे आणि वृंदावनीला कळलं की अयोध्या देखील त्याच्याशी बोलते, भेटते. दोघींमध्ये वरकरणी काही वैर नव्हतं, पण आतून मात्र एक खोल वाद पेटत चालला होता. हाच वाद नंतर अयोध्येच्या मृत्यूचं कारण ठरला. जिथे आधी गप्पांच्या विषयात हसणं, खिदळणं असायचं, तिथे आता शंकेच्या नजरा, कटाक्ष आणि दुरावा यायला लागला. एका परिस्थितीत त्यांची मैत्री हळूहळू शत्रुत्वात बदलली. वृंदावनीला हे पटत नव्हतं की तिची जिवलग मैत्रीण तिच्याच प्रियकरावर डोळा ठेवते. अयोध्यालाही वाटत होतं की प्रेमाचं नातं कुणावर लादून चालत नाही, मला पण अधिकार आहे. दोघींमधले वाद वाढू लागले. मोबाईल कॉल, मेसेज, कधी थेट समोर वाद घालणं असं सुरू झालं. 19 ऑगस्ट रोजी सकाळी वृंदावनीने अयोध्याला घरी बोलावून घेतले. तेव्हा तिथे वातावरण खूप तणावाचं झालं होतं. वृंदावनीने तिला विचारलं, तू का माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करतेस? माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तुझ्यामुळे. अयोध्या म्हणाली, मी पण त्याच्यावर प्रेम करते, त्याला मी सोडणार नाही. या वाक्यानंतर वाद एवढा चिघळला की परिस्थिती हाताबाहेर गेली. वृंदावनीचा राग अनावर झाला. त्या क्षणी तिनं अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला. मृतदेह लपवण्यासाठी वृंदावनीने त्याला खोक्यात भरले. मुलगा शाळेतून आल्यावर कचरा टाकायचा आहे असे सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली. शेजाऱ्यांकडून स्कूटी आणून घेतली आणि मुलाला चालवायला लावले. स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरत जहागीर परिसरातील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर ती स्कूटी धुवून शेजाऱ्याला परत दिली. अयोध्या गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. अयोध्याचा संपर्क होत नसल्याने
नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिचा शोध घेत असताना पांगरी गावाजवळ पोलिसांना एका नाल्यात एक मोठा बॉक्स दिसला. कुतूहलाने तो उघडण्यात आला. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं झालं. त्या बॉक्समधून बाहेर आलेला वास आणि आत दिसलेलं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. आत होती अयोध्या, छिन्न विच्छिन्न अवस्थेत. एका तरुणीच्या स्वप्नांना, एका कुटुंबाच्या आशा आकांक्षांना कुणीतरी निर्दयीपणे चिरडलं होतं. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 5:30च्या सुमारास मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सुरुवातीला हा खून कोणी केला असेल याची कल्पनाही नव्हती. पण अयोध्येच्या फोन कॉल्स, रेकॉर्ड्स आणि CCTV फुटेज तपासल्यानंतर एक नाव वारंवार समोर येऊ लागलं, वृंदावनी खरमाडे. ज्या दिवशी अयोध्या बेपत्ता झाली त्याच दिवशी वृंदावनीला तिच्यासोबत पाहिल्याचं साक्षीदार सांगू लागले. पोलिसांनी कसून चौकशी केली आणि अखेर वृंदावनी खरमाडेला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात तिनं गुन्ह्याची कबुली दिली. आता तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे. तपासादरम्यान त्या पुरुषाची झालेल्या कॉल डिटेल्स, मेसेजेस, सगळे पुरावे पोलिसांकडे जमा झाले. गावात जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा लोकांना धक्का बसला. संपूर्ण गाव हादरलं. कारण हे कुणालाही पटत नव्हतं की इतक्या जीवाभावाची मैत्रिणी अशा प्रकारे जीव घेईल. प्रेम जेव्हा द्वेषात बदलतं तेव्हा माणूस काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे अयोध्या वरकटे हत्याकांड. मित्रांनो, प्रेम, मैत्री आणि भावना या सर्व गोष्टींचा योग्य मार्ग निवडणं फार गरजेचं आहे. ज्या प्रेमासाठी तिनं हिंसा केली त्या प्रेमाचा काहीच फायदा तिला मिळणार नाही. चुकीच्या निर्णयाचा फटका तिच्या आयुष्यावरच येईल. क्षणिक रागाने, चुकीच्या निर्णयाने व्यक्तीचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. हीच खरी शिक्षा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.